आणि त्या पाहूया जिल्ह्यातल्या बातम्या आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुण्यातील खडकवासला धरणामध्ये 33% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। पुणे शहराच्या गरजेनुसार दरमहा 1.5 टीएमसी पाणी लागतं तर शेतीसाठी कालव्यातून 1500 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। मात्र अल निनोमुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। पुण्यातल्या नसरापूरमधल्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद हे राज्यभरात उमटतात। नाशिकच्या येवल्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघटनेनं काळ्या फिती बांधून येवला तहसीलदार आबा महासनांना मागण्यांचं निवेदन दिलं। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशा घोषणा यावेळी दिल्या। चांदवडमध्ये लाचखोर महिला मंडल अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं। 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली। शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भात वाद न्यायालयामध्ये गेला होता। त्याचा ताबा देण्यासाठी न्यायालयानं नेमणूक केलेल्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याला 50,000ची लाच घेताना कारवाई केली। त्यामुळे तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। आणि त्या बातम्या छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमधल्या तापमानात घट झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून नागरिकांना त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे। 10 मेपर्यंत शहरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। संभाजीनगरमधल्या देवगिरी हिल्स परिसरामध्ये एका खासगी ट्रॅव्हलर्सला आग लागली। काही क्षणामध्ये आगीनं रौद्र रूप धारण केलं। संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र गाडी तोपर्यंत आगीत जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय।